पावसाळा ऋतू सुरू झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी सांडपाणी व्यवस्था करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचते। यामुळेच विविध आजारांना निमंत्रण मिळते। मच्छर व डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होऊन डेंग्यू सारखा भयानक आजारही आपले डोके वर काढतो। त्यामुळे शहरात डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनात आले असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन घाटी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे। संख्या वाढलेली आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचणे आणि यामुळं डासांची संख्या वाढलेली आहे। तर डेंग्यू सदृश्य आजाराची भीती वाढलेली आहे आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे इकडे टर्शरी केअर म्हणजे सिव्हिअर डेंग्यूचे पेशंट, डेंग्यू सदृश्य आजाराचे पेशंट आपल्याकडे येत आहेत। सध्या येणं सुरू झालेलं आहे। मागच्या आठवड्यात जरा जास्त होते, आता पुन्हा अजून कमी झालेले आहेत। परंतु मला असं आवाहन करावं असं वाटतं की डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही आजार डासांमुळे पसरणारे आजार आहेत आणि डासांची उत्पत्ती ही खराब पाण्यामध्ये होते। तर आपण सर्वांनीच म्हणजे डास न चावण्यासाठी नाही संध्याकाळच्या वेळेस खिडक्यांना जाळी लावून आणि हे दरवाजे वगैरे बंद करून, म्हणजे जेणेकरून डास चावणार नाहीत, ते लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही चावले तरी घरात एक जरी डास चावला तरीही त्या घरामध्ये आणि त्याला जर एक डेंग्यूचा पेशंट असला तर सर्वांना डेंग्यू होण्याची शक्यता असते। त्यामुळं आपल्याला ही खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे। डेंग्यू सदृश वाढूच नये, म्हणजे ताप आल्यानंतर जास्त प्रमाणातला ताप असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला दाखवणे गरजेचं आहे। लहान मुलांना तर स्पेसिफिकली जाऊन दाखवणे गरजेचे आहे, कारण मुलांचा ताप हा जास्त वाढलेला असतो आणि त्यानंतर बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होतात। पण डेंग्यू सदृश्य आजारांचं प्रमाण आता सध्या वाढत आहे आणि आपण नागरिकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मॅडम, आपका नाम? डॉक्टर प्रभा खैरे, प्रोफेसर एंड हेड डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज।